नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शनधारकांना मोठा दिलासा, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची एक जुनी मागणी आहे की पेन्शन कम्युटेशनची कालावधी 15 वर्षावरून 12 वर्ष करण्यात यावी। पेन्शन कम्युटेशन म्हणजे पेन्शनचा काही हिस्सा एकदाच घेतला जातो आणि नंतर पेन्शन कमी मिळते। कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की सरकार हे पैसे व्याजासह जवळपास 11 वर्षातच वसूल करते, तरीही पेन्शन कमी करण्याची कालावधी 15 वर्ष ठेवली जाते। मित्रांनो, आता हा मुद्दा 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेत पुन्हा आलाय। आयोगाच्या संदर्भ अटी ठरवण्यापूर्वी कर्मचारी संघटना ही मागणी जोरदारपणे मांडत आहे। जर हा प्रस्ताव मान्य केला गेला तर निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्ण पेन्शन लवकर मिळायला सुरुवात होऊ शकते आणि त्यांना आर्थिक दिलासा मिळेल। मित्रांनो, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी त्यांच्या पेन्शनचे जास्तीत जास्त 40% एकदाच घेण्याचा पर्याय असतो, ज्याला पेन्शन कम्युटेशन म्हणतात। याच्या बदल्यात त्यांच्या मासिक पेन्शनमध्ये त्या टक्केवारीची कपात केली जाते, परंतु विद्यमान नियमानुसार ही कमी झालेली पेन्शन 15 वर्षानंतर पुन्हा सुरू होते। मित्रांनो, 5व्या वेतन आयोगाने कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनचे 1/3 ते 40% पर्यंत कम्युटेशन करण्याची परवानगी दिली होती। आयोगाने ही शिफारस केली होती की कम्युटेशन पेन्शन 12 वर्षात पुन्हा सुरू केली जावी, परंतु सरकारने ही शिफारस स्वीकारली नाही आणि 15 वर्षाची कालावधी सुरू ठेवली। त्यानंतरच्या 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाने या नियमात कोणताही बदल सुचवणे आवश्यक समजले नाही। सरकारने ही मागणी मान्य केली तर कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल, त्यांचे मासिक उत्पन्न वाढेल आणि निवृत्तीनंतरच्या जीवनात आर्थिक चिंता कमी होईल। मात्र सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।